मार्गदर्शक तनपुरे सर व आमचे नेते सौरभ दादा आपल्याला ते सविस्तरपणे सांगणार आहेत आणि म्हणून शेवट काय म्हणत आहे शाहीर, साथी धर्माच्या भिंती, साथी धर्माच्या भिंती हाताचा कार्य गाडून, राहू बंधू भावान, राहू बंधू भावान, देश करूया बलवान, पुण्या गोविंदाने नाव, पुण्या गोविंदाने नाव, पुण्या गोविंदाने नाव, समतेचा करू जागर, गुन्या गोविंदाने राहू, संविधानाचा करू जागर, आम्ही घासून ठेवली, आम्ही घासून ठेवली लेखनीची तलवार, या ठिकाणी शाहिरी कार्यक्रम संपलेला आहे. पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी लगेच सुरुवात होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियान जिजाऊ रथयात्रा 2025 या कार्यक्रमात मी मनाली जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण संतोष देशमुख साहेबांना आदरांजली देणार आहोत. त्यासाठी 2 मिनिट सर्वांनी शांत उभे राहायचंय. मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आणि थोर लेखक मामद देशमुख यांचंही दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण स्तब्ध उभं राहायचं आहे. एक मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियान जिजाऊ रथयात्रा 2025 दिनांक 18 मार्च शहाजी महाराज जन्मदिनी भोसले गढी वेरूळ येथून प्रारंभ व दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी लाल महाल पुणे येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे. सस्नेह जय जिजाऊ. हीच जिजाऊ जिच्या प्रेरणेने उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले शिवशंभू छत्रपती. अशा 2 गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत छत्रपती घडविणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊंना मानाचा मुजरा. गेली काही वर्षे समाजाचा एकमेकात असणारा संवाद, समन्वय, ओलावा कमी झालेला दिसून येतो. तसेच समाजाबरोबर असणारी अनेक आव्हाने, सर्व जाती धर्मांमध्ये सलोखा, युवक, महिला आणि शेतकरी यांचे प्रश्न या अनुषंगाने जनजागृती व समन्वय साधण्यासाठी जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या संकल्पनेतून यापूर्वी मराठा संघाने जिजाऊ रथयात्रेचे यशस्वी आयोजन केले आहे. त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त व उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आणि त्यामधून सामाजिक सलोख्याची उत्तम बांधणी झाली. अनेक सामाजिक चळवळींना नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली. हा अनुभव सोबत घेऊनच आजची विस्कटू पाहत असलेली सामाजिक घडी पूर्ववत व्हावी, समाजामध्ये आलेली उदासीनता नष्ट व्हावी म्हणून आदरणीय खेडेकर साहेबांनी संपूर्ण समाजाला चला पुन्हा एकदा एक होऊन सर्व शक्तिमान होऊया, वाद मिटवून संवाद साधूया अशी एकत्र येण्याची हाक दिली आहे. हाच संदेश घेऊन जिजाऊ रथयात्रा आज आपल्या शहरात आली आहे.
या रथयात्रेचं सोलापुराच्या सर्व शिवभक्तांकडून मी मनापासून स्वागत करते. तसेच आज इथे जमलेल्या सर्व शिवभक्तांचं देखील मनापासून स्वागत. आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत महासचिव संभाजी ब्रिगेड माननीय शिवश्री सौरभ दादा खेडेकर, त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे सर. यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी जी.के. देशमुख सर यांना विनंती करते. यानंतर जिजाऊ वंदना सादर होत आहे, तर सर्वांनी आहे त्या जागीच हात जोडून बसावे. आवाज बघ कुठं नीट येतो. कुठं पलीकडे जाऊ का? येऊ झालं. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजीस तुही. जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्माता शिवाचाच पाही. खरा धर्माता शिवाचाच पाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. जय जिजाऊ, जय शिवराय. कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी जी.के. देशमुख सरांना मी विनंती करते. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी.के. देशमुख सर. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, या देशातील सर्व महामानव यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आज जिजाऊ रथयात्रेचा 8वा दिवस सोलापुरात आज ही रथयात्रा आलेली आहे. या निमित्तानं 45 दिवस रथयात्रेसोबत प्रवास करणारे आपले मार्गदर्शक आदरणीय तनपुरे सर, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, या कार्यक्रमास उपस्थित असलेले सोलापुरातील विविध पक्षाचे, विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि छत्रपती आणि जिजाऊवर प्रेम करणारे सवळे शिवप्रेमी मित्र हो,
मराठा सेवा संघ ही संघटना जातीय संघटना नाही. मराठा हा शब्द राष्ट्रगीतातला पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थानं तो मराठा घेतलेला आहे. बटालियन, मराठी बटालियन मध्ये महाराष्ट्रातले जे शिवरायांचे मावळे, सर्व जाती धर्माचे मावळे जे शिवरायाचा विचार आचरणात आणतात, जिजाऊचा विचार आचरणात आणतात, अशा या सगळ्या बहुजन समाजातील लोकांची ही संघटना म्हणजेच मराठा सेवा संघ. जिजाऊंचा विचार घेऊन, जिजाऊंचा नेकीचा समतेचा विचार घेऊन हा संघ मराठा सेवा संघ गेली 35 वर्षे वाटचाल करीत आहे आणि राज्यसत्ता, अर्थसत्ता, प्रधानमंत्री सत्ता या 5 सत्ताच्या माध्यमातून लोकांचा विकास आणि लोकांना दिशा द्यायचं काम पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून केलेले आहे. आणि आपल्याला माहित आहे की गेल्या 35 वर्षात युवकांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे विचार मंथन करून बऱ्याच अंशी आपण त्यांचा विकास करण्यास मदत झालेली आहे. असे असताना आपण पाहतोय की गेल्या काही वर्षात या देशात, या राज्यात लोकांमध्ये समन्वय नाही, लोकांमध्ये ओलावा नाही. महिलांचे वेगळेच प्रश्न तयार झालेत, युवकांचे वेगळे प्रश्न तयार झालेत, शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे तयार झालेत. आणि मग या सगळ्यांना दिशा देण्यासाठी खेडेकर साहेबांनी अशा यापूर्वीही रथयात्रा काढल्या होत्या आणि त्याचा बऱ्याच अंशी आपल्याला समाजाला, सर्व बहुजन समाजाला निश्चितपणे उपयोग झालेला आहे. आणि म्हणून वेरूळ येथून 18 तारखेला निघालेली 45 दिवसाची रथयात्रा 1 मेला हा जिजाऊंचा आणि शिवरायांचा विचार घेऊन, सर्व मावळ्यांना सोबत घेऊन परत कसं एकत्रित आणता येईल, एक संधता कशी साधता येईल, महिलांचं आणि युवकांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शन करणे हा या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे. आज सोलापुरात ही रथयात्रा आली आहे. तुम्ही सगळ्यांनी मोठ्या आनंदाने, उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत केलं, त्याबद्दल मराठा सेवा संघातर्फे आपल्या सर्व जाती धर्मातील, बहुजन समाजातील नेत्यांचं, युवकांचं, महिलांचं मी मराठा सेवा संघातर्फे मनपूर्वक आभार मानतो. आणि आता खेडेकर साहेब आणि तनपुरे सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. तर या रथयात्रेचा मुख्य हेतू ते विस्तारानं निश्चितपणे सांगतील. परंतु आपण सगळे मराठा सेवा संघाशी, बहुजन संघाशी जोडलेलो आहोत आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि जिजाऊ आणि शिवरायांवरचे विचार आपण आचरणात आणतो. आणि म्हणून आज आपण एवढ्या संख्येनं उपस्थित झालात. आज सोलापुरात खेडेकर, सौरभदादा खेडेकर आणि तनपुरे सर आले, त्यांचंही मी या सोलापूर नगरीत स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचंही या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. आणि निश्चितपणे या रथयात्रेतून एक वेगळी दिशा, विचारांची दिशा आपल्या सगळ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर जास्त वेळ न घालवता आपण लगेचच प्रमुख पाहुण्यांच्या मनोगताकडे वळत आहोत. मी माननीय प्राचार्य शिवश्री अर्जुनराव तनपुरे सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन. ज्या ज्या महामानवांनी, महानायिकेनी त्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्या सर्व महामानवाच्या आणि महानायिकेच्या स्मृतीस अभिवादन करून आज सोलापूर इथे जिजाऊ रथयात्रा, मराठा जोडो अभियान आला असताना आणि त्या सभेची सांगता होत असताना मंचावर उपस्थित या रथयात्रेचे प्रमुख
व संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, या विभागाचे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आमचे पाटील, त्याचबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष जी.के. देशमुख सर, संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते, डॉक्टर पारदी साहेब असतील, किरण घाडगे आहेत, उत्तमराव माने आहेत, आपण सर्वजण आणि मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व प्रतिनिधी, खरं म्हणजे गेली 8-10 दिवसापासून आम्ही या रथयात्रेची सुरुवात 18 तारखेला केली हे आपण ऐकलंय आणि आज आम्ही इथे आलेलो आहे. आणखी इथून पुढे आम्हाला 45 दिवस म्हणजे राहिलेले 38 दिवस आणखी आम्ही सर्व महाराष्ट्रातले जवळपास सर्व जिल्हे या रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही जात आहोत. जिथे जिथे पाहतोय वेरूळ पासून निघाल्यापासून ते आज सोलापूरमध्ये येईपर्यंत महत्वाची जी गोष्ट आहे ती खेडेकर साहेबांच्या मागच्या 1-2 वर्षापासून आम्हाला जी जाणवत होती ते आम्हाला बोलून दाखवत होते आणि त्या दृष्टीनं मराठा सेवा संघाने गेली 35 वर्ष जे समाज जोडण्याचं साहेबांनी जे काम केलेलं आहे, एवढंच नाही तर केवळ मराठा सेवा संघ काढून जे बहुजन समाज आहेत त्या बहुजन समाजाच्या सुद्धा विविध संघटनेला ताकद दिली आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार लोकांमध्ये रुजवून ज्या काही वेगवेगळ्या समस्या समाजाच्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी खेडेकर साहेबांनी गेली 35 वर्ष प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर मी सुरुवातीपासून काम करतो आहे आणि मला माहित आहे की मराठा सेवा संघाचं जे काही काम उभा केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही असं बघतोय की ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या शहरामध्ये जातोय त्या शहरामध्ये विविध जातीच्या संघटना इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि इतक्या आमचं स्वागत करतायत आणि ते बोलून दाखवतात की ही गरज होती. या रथयात्रेची ही वेळ तुम्ही निश्चित वेळेवर केलेली आहे आणि आम्ही जी काही रथयात्रा काढली कुठल्या निवडणुका नाहीयेत, आमच्या डोळ्यासमोर निवडणुका असण्याचं काही कारण नाही. ही रथयात्रा यासाठीच काढली की मराठा सेवा संघाचं जे काम आहे मधल्या काळामध्ये म्हणजे मराठा सेवा संघच नाही तर ज्या काही बहुजन समाजाच्या संघटना आहेत त्या संघटनेमध्ये थोडी शिथिलता आलेली आहे आणि शत्रू प्रबळ होत आहे आणि म्हणून मागच्या 2 वर्षामध्ये विविध प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभे राहत आहेत. मग बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी असेल, विविध प्रश्न निर्माण करून कुणाची हत्या झाली तर त्याच्यावर मग जातीय तेढ निर्माण करून समाजामध्ये भांडणं लावून दंगल परिस्थिती निर्माण करणे हा हेतू ठेवून जे काही मूळ प्रश्न आहेत त्याला बगल देऊन या समाजामध्ये कशी दुही निर्मूलन याचा प्रयत्न मागच्या 2-3 वर्षामध्ये तर जास्त प्रमाणावर सुरू आहे आणि म्हणून आम्हाला हे जाणवलं आणि म्हणून ही रथयात्रा आपण काढली. मराठा सेवा संघाच्या कामाबद्दल मी विस्ताराने सांगेन की आपल्याला माहित आहे खेडेकर साहेबांनी सुरुवातीपासून सांगितलंय कुठल्याही सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण एकत्र बसलं पाहिजे, समाजामध्ये ओलावा निर्माण झाला पाहिजे. जे बहुजन समाज आहेत ते छोटे छोटे समाज या महाराष्ट्रामध्ये राहतात त्या छोट्या छोट्या समाजाला सुद्धा मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाने सहकार्य केलं पाहिजे. नाहीतर ज्या परिवर्तनवादी चळवळी आहेत त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला परिवर्तन करायचंय ते अगोदर मराठा समाजाने जर स्वीकारलं तरच छोटे छोटे समाज ते स्वीकारू शकतात आणि मग या छोट्या समाजाला जर ताकद द्यायची असेल तर मराठा सेवा संघ वाढला पाहिजे अशी मनोमन खेडेकर साहेबांची इच्छा आहे. मी 8-9-10 वर्ष आम्ही आणि खेडेकर साहेब या रथयात्रेच्या नव्हे तर मराठा जोडो या अशा संवाद मराठा जनसंवाद या यात्रेच्या निमित्ताने आम्ही दोघे महाराष्ट्रामध्ये जवळपास 2-3 वेळेस संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आणि लोकांचे प्रश्न जाणून घेतले. आम्ही बघतोय की आज जी काही तुम्हाला परिस्थिती दिसते ही पेपरमध्ये आहे, मीडियामध्ये आहे, परंतु आम्ही जेव्हा प्रत्येक गावात जातो प्रत्येक शहरामध्ये जातो तेव्हा मला असं जाणवतं की असं काहीच नाहीये. जे हे काही 2-5% प्रत्येक समाजामध्ये लोक असतात ही विकृत लोक ही परिस्थिती निर्माण करतात आणि मग असं कुठंतरी वाटायला लागतं की अत्यंत परिस्थिती दंगलग्रस्त आहे किंवा समाजामध्ये भांडणं आहेत. प्रत्येक गावामध्ये सगळे समाज एकोप्याने राहतात. त्यातल्या जे बहुजन समाज आहेत त्यातली सगळी छोटी छोटी समाज इतक्या गुण्यागोविंदाने नांदतात आणि मराठा समाज मोठा भाऊ असल्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतात आणि मग मराठा समाज जर बदल करत असेल तर त्याला बदल स्वीकारायला सोपं जातं आणि म्हणून वेगवेगळे प्रश्न घेऊन गेली 35 वर्ष आम्ही काम केलं आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावर मराठा सेवा संघाला यश आलेलं आहे.
खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाबद्दल जी सोडवणूक आहे अंधश्रद्धा रूढी परंपरेतून बाहेर काढण्याचं काम खरं म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केलं आणि त्याच्यातनं आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे की महापुरुषांनी जे जे महापुरुष होऊन गेले त्यांनी प्रचंड काम केलं, पण त्यांच्याच हयातीमध्ये त्यांना बदल दिसताना दिसत नाहीत. परंतु साहेबांनी जे काही बदल अपेक्षित केले होते त्यापैकी बऱ्यापैकी बदल आज आम्हाला दिसत आहेत आणि म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत की जेव्हा जेव्हा आम्हाला हे असं दिसतं की सगळा समाज मराठा सेवा संघाकडे वेगळ्या नजरेनं पाहतोय तेव्हा आमची जिम्मेदारी आम्हाला वाढलेली दिसते आणि म्हणून ही केवळ रथयात्रा काढणे हा आमचा हेतू आहेच आहे. मराठा जोडो हा हेतू आहेच आहे. मराठा याचा अर्थ जसं प्रास्ताविक मध्ये जी.के. सरांनी सांगितलं की पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या अर्थाने जे हा मराठा शब्द आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रात जे काही राहतात ते सर्व मराठा समाज हा एकत्र करणे आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर मात करणे. मराठा सेवा संघाला अपेक्षित असं आहे की जे काही प्रश्न असतील मग ज्या काही 5 सत्ता आहेत या राज्यांमध्ये सुरुवातीपासून मराठा सेवा संघाने सांगितलेल्या आहे त्यामध्ये शिक्षण सत्ता असेल, अर्थसत्ता असेल, धर्मसत्ता असेल, प्रचार प्रसार माध्यम सत्ता असेल आणि या सगळ्या सत्ता जर बहुजनांच्या ताब्यात आल्या तरच हे प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणून शिक्षण म्हणजे केवळ शिक्षण घेऊन आपण जे काही शिक्षण आणि नोकरी याचा जो संबंध लावतो तो कदापि आम्हाला मान्य नाही. शिक्षण यासाठी पाहिजे की शिक्षणातनं तुम्हाला दृष्टी येते आणि मग 2 जे प्रकार असतात विध्वंसक आणि विधायक दृष्टी त्या दृष्टीतनं शिक्षणाने तो बदल घडतो आणि म्हणून मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून शिक्षण सत्तेवर भर दिला आणि त्याच्यातनं आम्हाला फार मोठं यश मराठा सेवा संघाला आलेलं आहे आणि शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही भर दिलेला आहे. त्याच्यानंतरची जी काय आहे धर्मसत्ता दिलेली आहे. धर्मसत्ता ही खूप महत्वाची आहे म्हणून जे काय आता धर्मामध्ये भांडणं लागलेली दिसत आहेत किंवा लावण्याचा प्रयत्न होतोय ते सुद्धा आपल्याला हाणून पाडताना मराठा सेवा संघाने दिसलंय. जाती अंताची लढाई आज होईल का नाही, परंतु त्या दृष्टिकोनात आमचे प्रयत्न असे आहेत की आपण सगळे एकच होऊया, एक होऊया आणि मागच्या 1 महिन्यापासून साहेब मेसेज फिरवतायत आपण पुन्हा एकदा एक होऊया, नेक करूया आणि आपण सगळे एकत्र बसूया. म्हणून शिक्षण सत्तेमध्ये असेल अर्थसत्ता ही अत्यंत महत्वाची आहे. बाप बडा ना बेटा बडा सबसे बडा रुपया अशा पद्धतीची जी घोषणा आहे. म्हणून अर्थसत्तेमध्ये सुद्धा आपल्याला खर्च कसे कमी करता येतील जे मराठा समाजाबद्दल आम्ही म्हणत असताना किंवा इतर समाजाबद्दल प्रत्येकाकडे पैसा नाही अशी गोष्ट नाही. आज मराठा समाजाकडे पैसा आहे परंतु तो कसा खर्च करायचा याच्याबद्दलचंही आपण विवेचन करणार आहे, त्याचंही प्रबोधन घेणार आहे. आणि म्हणून आपण बघताय की तुमच्या बाजूला जो जिजाऊ रथ उभा आहे त्याच्यावर जे तुम्हाला इकडचे चित्र दिसत आहेत वेगळ्या जे काही आपण तिथे जिजाऊ सृष्टीवर उभा करणार आहे त्यामध्ये सुद्धा महिलांना प्रशिक्षण आपण तिथे देणार आहे. तिथे आपण महिलांसाठी वारकरी शाळा काढणार आहे आणि तिथे आपण प्रबोधनाचे धडे, शेतकऱ्यांना प्रबोधनाचे धडे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केंद्र अशा विविध प्रकारच्या योजना आज या जिजाऊ सृष्टीवर आपण करतो आहे. समाजामधल्या ज्या काही रूढी परंपरा जुन्या होत्या मला जिरगाडे साहेब आल्यानंतर मला त्यांनी एक पत्र दिलं. खरं म्हणजे साहेब आम्ही त्याच्या फार पुढे गेलेलो आहे. मराठा सेवा संघाने विधवा प्रथा तर सोडा पण विधवेचे विवाह नाही त्याचे विवाह लावण्याचे विवाह मंडळ आमच्याकडे सुरू आहेत आणि विधवा महिला आता मराठा समाजामध्ये आज आत्ता या खूप दिवसामध्ये तर सोडा परंतु या 10-5 वर्षामध्ये आज इतक्या विधवा महिला आहेत त्यात ते सगळं जुगान दिलंय. त्या मंगळसूत्र सुद्धा घालतात आणि जे काय असेल सौभाग्याचं लेणं ते घेतात. हे मराठा सेवा संघाने दिले आणि मराठा सेवा संघातल्या चळवळीमध्ये विधवेचे विवाह लावण्यासाठी आमच्याकडे मंडळ आहे आणि अंमळनेरला आमचे पाटील आहेत की ते फक्त विधवेंचे विवाह लावतात आणि ह्याही प्रकारच्या ज्या काही गोष्टी होत्या सती प्रथा होती त्याच्याबद्दल तर काही बोलण्याची गरज नाही. परंतु अंधश्रद्धेबद्दल जे काही होतं साहेबांनी सांगितलं की किमान एका कुटुंबाचा दरवर्षी देवदेवतावर किंवा जे काही खर्च होता तो किमान एका कुटुंबाचा 10,000 किमान जरी पकडला तरी आज एवढे मराठा सेवा संघामुळे कुटुंब जोडलेले आहेत त्यांचे एवढे पैसे वाचलेले आहेत. ते पैसे वाचवणं हा सुद्धा आर्थिक नियोजनाचा भाग आहे आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मराठा सेवा संघाने खेडेकर साहेबांनी सांगितल्या. वेगवेगळे प्रश्न आपण घेऊन गेलो आणि आरक्षणाच्या प्रश्नापेक्षा सुद्धा आणि खूप मोठे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये तोरण आणि मरण नावाचं पुस्तक साहेबांनी आपलं आताच प्रसारित केलेलं आहे. आपल्यापैकी किती लोकांनी वाचलं नाही तर वाचलं असेल तर तुम्ही ते वाचून घ्या. अत्यंत महत्वाचे प्रश्न साहेबांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत की आज मराठा समाजामध्ये सुद्धा लग्न आणि मरण याच्यावर सुद्धा याचे इव्हेंट्स आता होत आहेत. म्हणजे लग्नामध्ये सुद्धा एक प्रकारे नाही तर 3-4 इव्हेंट त्याच्यामध्ये होत आहेत. प्री वेडिंग नावाचा प्रकार लग्नातला आता आलेला आहे तो कधीच नव्हता. म्हणजे लग्नाच्या अगोदर ते दोघं नवरा बायको होते मुलं आणि मुलगी
अगोदर जातात आणि त्याची शूटिंग होते आणि जेव्हा लग्नाला लोक येतात तेव्हा ते प्री वेडिंगचा प्रकार आपण बघतो. त्याच्यानंतर साखरपुडा होतो. त्याच्यानंतर मग आणखी दुपारी वैदिक पद्धतीने लग्न, हा दुपारचा प्रकार झालाय. अगदी लिमिटेड 50-100 त्यांचे पाहुणे रावळे आणि ते वैदिक पद्धतीने लग्न लावणे आणि मग संध्याकाळी मंगळाष्टक लावून ते काय अक्षदा टाकणे, असे जे खर्च होत आहेत त्याच्यावर सुद्धा आणि मरणांचे जो इव्हेंट होत आहे ते तोरण आणि मरण यालाही आपण कुठेतरी बगल दिली पाहिजे. त्याही दृष्टीने आपण प्रबोधन समाजाचं केलं पाहिजे आणि ते गेली हव्यात खरं म्हणजे साहेब करतायत. आज तुम्ही जे काही करताय खरं म्हणजे आम्ही ते त्यावर जर साहेब असते तर खूप बोलले असते, परंतु आता ही रथयात्रा आहे आणि रथयात्रेमध्ये तुम्ही आज जी काय आम्हाला जेसीमधलं पोळं हे सुद्धा आम्हाला अपेक्षित नाही. परंतु आता ठीक आहे, जिजाऊ रथयात्रा निघते, मराठा जोडो अभियान आहे आणि त्याच्यामध्ये आपला उत्साह आहे. मराठा समाज आणि इतर सगळं बहुजन समाज यासाठी आनंदामध्ये सामील झालेले आहेत आणि म्हणून त्याच्याबद्दल आपण जे काही खर्च करतोय याच्यावर सुद्धा आपण कुठेतरी कात्री लावली पाहिजे. त्यापेक्षा सुद्धा आपण जे काही पुस्तक आम्हाला भेट देत आहे ते आम्ही दरवर्षी म्हणजे मराठा सेवा संघाने ही लावली आणि त्याच्यामधनं शासनाने जे आम्ही जेव्हा एका मंत्र्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्ही पुस्तक दिलं, परंतु आमचेच काही सहकारी गुच्छ घेऊन आले. तेव्हा त्या मंत्र्यांनी सांगितले की साहेब तुमचं ऐकून, मराठा सेवा संघाचं ऐकून आज महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने परिपत्रक काढलेले की एकमेकांना फक्त पुस्तक भेट द्या, हारे तुरे आणि शाली याच्यावर बंदी घातली आणि तुम्ही तुमचेच लोक जर घेऊन येत असतील, साहेब सांगितलं आम्ही नाही घेऊन येत, तुमचे अधिकारी आहेत ते घेऊन आले. आम्ही गेली 9 वर्ष जेव्हा आमच्या फिरत होतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी मी पुस्तकाशिवाय कुठलंही साहित्य किंवा कुठलाही सत्कार साहेब स्वीकारत नाहीत. हा बदल जो साहेबांनी घडवून आणलेला आहे किंवा मराठा सेवा संघाला जो अपेक्षा आहे तो बदल आम्ही करतोय आणि या जोडो अभियानाबद्दल सविस्तर दादा बोलणारच आहेत. परंतु आम्ही हा का केला किंवा हा अट्टास का मराठा सेवा संघाने केला तर मराठा सेवा संघाने 35 वर्षामध्ये समाजामध्ये किंवा मराठा सेवा संघाबद्दल वेगळ्या पद्धतीची आपुलकी जी निर्माण झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला मी जे सांगितलं की चळवळीमध्ये शिथिलता बहुजन समाजाच्या सगळ्याच आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण हा रथ काढूया आणि त्याच्यातनं पुन्हा बहुजन समाजाला सांगूया. बहुजन समाजाला 100% माहिती आहे की मराठा सेवा संघ जे काही काम करताय ते अत्यंत शिवाजी महाराजांचे विचारावर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्या घटनेनुसार तुम्हाला काय वाटतं याचा प्रश्न नाही, परंतु घटनेने देश चालत असतो म्हणून घटनेवर देश चालतो. म्हणून मराठा सेवा संघाला सुद्धा घटना जी आहे राज्यघटना आहे त्याचप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. याच्यावरच गेली 35 वर्ष जे जे आमचे काम आहेत ते तुम्ही तपासून बघा. मराठा सेवा संघाने कुठेही घटनेच्या बाहेर मग कुठलंही प्रकरण असो, तुम्ही जे काही आता संतोष देशमुखच्या बद्दल श्रद्धांजली वाहिली तशाच प्रकारचं परभणीचं प्रकरण आहे, या सगळ्याच गोष्टीवर आम्ही जे काही बोलतो आहे ते आम्हाला असं वाटतं की हे जे काही होत आहे हे तर बंद झालंच पाहिजे. परंतु याचे जे काही राजकीय लोक भांडवल करून त्या समाजामध्ये जे काही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत निश्चितच मग ते त्याची आत्महत्या त्याच्या हत्या असो किंवा एकीकडे परभणीमधलं प्रकरण असो, या सगळ्या गोष्टीवर सुद्धा आपण जर वैचारिक मंथन केलं तर ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत आणि या झालेल्या गोष्टीवर आपण निश्चितच जे काही कायद्यानं होणार आहे ते झालंच पाहिजे आणि त्या कायद्याला किंवा घटनेला धरूनच ते झालं पाहिजे. आपण आज काही जरी म्हटलं तरी ते होणार नाही. जे काही घटना दिलेली त्या घटनेवर देश चालतो आणि त्याच्यामुळे हे ज्या सगळे प्रकरण जे होत आहेत त्याच्यावर मराठा सेवा संघ अशीच प्रतिक्रिया देतो की जे काही घटनेत नमूद आहे, जे काही कायद्यानं होणार आहे ते व्हावं, कोणीही कायदा हातात घेऊ नये. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडची ही सगळी नेते मंडळी जी आहे त्यांना साहेबांचं सूचना असतात, आपण जे काही आंदोलन करणार आहे ते सर्व घटनेप्रमाणे झालं पाहिजे. कुठलाही कायदा हातात घेऊन तुम्ही आंदोलन करू नका आणि मुलांना जे काही पुन्हा कायदा हातात घेऊन जर आंदोलन केलं तर मुलावर केसेस होतात आणि मग पुढे भविष्यामध्ये तो मुलगा एखादा एमपीएससी यूपीएससीची परीक्षा पास झाला आणि त्याच्यावर एखादी केस जर दर्ज असली किंवा त्याची पोलीस स्टेशनवर त्याच्यावर केस झाली असली तर त्याच्या आयुष्यामधून तो उठतो आणि त्याला कुठली नोकरी भेटत नाही. मग असे विध्वंसक जे काम आहे ते कधी मराठा सेवा संघ तरुणाच्या पोरांना सांगत नाही. आम्ही पोरांच्या हातातले सर्वजण सांगतात किंवा शहरांनी सांगितलं असेल, खेडेकर साहेबांनी या पोरांच्या हातातले दगड गोटे लाठ्या काठ्या काढल्या आणि या तरुण पोरांच्या हातामध्ये पुस्तक दिलं आणि पुस्तक दिल्यामुळे या तरुण पोरांची मस्तकं चांगली जाग्यावर आली आणि हे मस्तक पुन्हा समोरही नतमस्तक होत नाही आणि म्हणून पुस्तक वाचा अशा प्रकारचा संदेश विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जो दिला ते दीक्षाभूमीवर लोकांना सांगायचे, माई तू आज जेवू नको, आज नाही जेवण केलं तरी चालेल पण जाताना 2 पुस्तक घेऊन जा,
तुझा वाचता येत नसेल तरी चालेल, पण तुझा नातू वाचेल, तुझं पोरग वाचेल, पण जाताना इथून किमान 2 पुस्तकं घेऊन जा. आपण आपल्यापैकी जे कोणी जिजाऊ सृष्टीवर दरवर्षी 12 जानेवारीला येतात, तुम्हाला माहित नसेल त्या 12 जानेवारी जे लोक येतात तिथे आम्ही जे काही बुक स्टॉल लावतो, किमान 400 बुक स्टॉल लागलेले असतात. आणि मग त्या दिवशी 13 तारखेला 13 जानेवारीला सगळ्या दुकानदारांना आम्ही सांगत असतो की जाताना तुम्ही फक्त एवढंच सांगा की आमची किती पुस्तकं विकली गेली, ते आकडे देऊन जातात. आम्ही दरवर्षी बेरीज करतो. मागच्या 10 वर्षामध्ये कोरोनाचे 2 वर्ष जर सोडले तर कोणतंही वर्ष नाही की ज्या वर्षी 2 कोटीपेक्षा कमी पुस्तकं एका दिवसामध्ये 12 जानेवारीला एका दिवसामध्ये 2 कोटीची पुस्तकं विकली जातात. प्रत्येक माणूस तो पुस्तक घेऊन जातो. म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर पुरुषोत्तम खेडेकरांनी लोकांना संदेश हाच दिलेला आहे की पुस्तक घ्या, वाचा, तुमचं मस्तक सशक्त करा. आणि म्हणून 12 जानेवारीला जे लोक येतात त्याच्यातनं जिजाऊ सृष्टीवरनं ही लोक पुस्तक घेऊन जातात. अशा प्रकारची जिजाऊ सृष्टी आज सिंदखेडा राजा येथे साकारत आहे. आणि म्हणूनच हे सगळे चित्र आम्ही आपल्या समोर लावलेले आहे. आणि साहेबांच्या डोक्यामध्ये जिजाऊ सृष्टी म्हणजे तिथे आम्ही जिजाऊचं ज्ञान मंदिर सुद्धा बांधणार आहे. त्या मंदिरामधनं तुम्हाला काय मिळेल तर महिलांना जे काही स्वरक्षणासाठी धडे दिले जातील, शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, शेतकऱ्याला आत्महत्या करू नका याबद्दलचे प्रशिक्षण, युवकांना प्रशिक्षण, आणि नोकरीच्या मागे न लावता नोकरी देणारे व्हा. बूट पॉलिश पासून तेल मॉलिश पर्यंत कुठलाही धंदा करा, त्याच्यामध्ये कुठली लाज बाळगू नका असं सांगणारं एकमेव संघटन आहे ते म्हणजे मराठा सेवा संघ आहे. आणि कित्येक ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी कित्येक ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेत. मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्यामध्ये तो जिल्हा बीड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बीड जिल्ह्याचं आता फारसं सांगण्याची गरज नाही, कारण तो सगळ्या जगाच्या नकाशावर गेलाय. त्याच जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेड गेवराईला एक मटन शॉप आहे, भोसले नावाचा पोरगा. आणि आम्ही जेव्हा जेव्हा गेलो की साहेबांना भेटायचा, मला म्हणायचा, तो ग्रॅज्युएट होता, मला म्हणायचा तनपुरे सर साहेबांना